नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणारे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमधील चेक बाउन्सच्या केस आणि त्याच्यामध्ये अशा या ॲक्टखाली ज्या पण केसेस होतात त्या कंपाऊंडेबल आहेत का आणि कंपाऊंड करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने काय गाईडलाईन्स दिलेले आहेत हे आपण आज बघणार आहे. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 याच्याखाली 138 सेक्शन 138 खाली चेक बाउन्सच्या केसेस होतात. तर या चेक बाउन्सच्या केसमध्ये इम्प्रिझनमेंट आणि कॉम्पेन्सेशन अशी शिक्षा दिलेली आहे. या जे चेक बाउन्सची केस आहे ती क्रिमिनल केस आहे का असं का करण्यात आलं आहे का? तर भारतामध्ये आता चेक बाउन्सच्या केसेस वाढत चालल्या आहेत. जे बिझनेसमॅन आहेत त्यांना चेक बाउन्स झाल्यामुळं त्रास होतो, त्यांचे जे रेप्युटेशन असतं तेही खराब होतं आणि याच्यामध्ये अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याला आळा बसला पाहिजे किंवा ह्या शिक्षेच्या भीतीमुळे चेक बाउन्सची प्रकरणं कमी होतील हा त्याच्यामागचा खरा उद्देश आहे. तर चेक बाउन्सच्या केसमध्ये शिक्षा देण्यामागचा हा उद्देश आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या सेक्शन 147 याप्रमाणे सर्व गुन्हे जे आहेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टखाली तर ते कंपाऊंडेबल आहेत. कंपाऊंडेबल म्हणजे काय? जरी कोर्टात केस गेली आणि जर त्या दोन पार्टींनी तर ते गुन्हे परस्पर मिटवले आणि त्यांचं मॅटर सेटल झालं तर कोर्ट तो जो गुन्हा आहे तो समाप्त झाला किंवा मॅटर क्लोज असं डिक्लेअर करू शकतं. परंतु कधीकधी काही केसमध्ये असं होतं की कोर्टात केस जाते, कारण चेक बाउन्सच्या केसमध्ये सुरुवातीला नोटीस पाठवणे जर एखादी पार्टी ऐकली नाही तर शेवटी ती केस कोर्टात जाते. आता कोर्टात केस गेली आणि त्याच्यावर जर एखाद्या त्या पार्टीवर जर कन्व्हिक्शन लागलं किंवा दोष सिद्ध झाला तर मग हे मॅटर कसं क्लोज करणार? तर ह्याचा जो अधिकार आहे तो ॲपिलेट कोर्टामध्ये गेल्यावर आहे की जर ती पुढची पार्टी ॲपिलमध्ये गेली तर ते ॲपिलेट कोर्ट जे आहे त्याला तो अधिकार असतो. तर तो अधिकार कसा काय? तर तेव्हा ते ॲपिलमध्ये गेल्यावर जे त्या पुढच्या व्यक्तीने समजा मॅटर सेटल केलं तर त्याच्याकडून लिहून घेतलं जातं की नो ऑब्जेक्शन आहे असं लिहून घेतलं जातं आणि मला माझं पूर्ण कॉम्पेन्सेशन मिळालं आहे असं ते ॲफिडेविट करून घेतलं जातं आणि ना हरकत त्याच्याकडून लिहून घेतलं सर्टिफिकेट लिहून घेतलं जातं की मला माझं कॉम्पेन्सेशन मिळालं आहे आणि आमचं मॅटर सेटल झालं आहे आणि मला आता ह्याच्यावर कुठलंही पुढचा गुन्हा काही कंटिन्यू करायचा नाही, म्हणजे ना हरकत घेतलं जातं. आणि अशा प्रकारे ॲपिलेट कोर्टातूनच त्याचं जे मॅटर आहे ते त्याच्यावर गुन्हा कॅन्सल होऊ शकतो, समाप्त होऊ शकतो. तर अशा प्रकारे हे ॲपिलेटमध्ये गेल्यावर पुढं ही प्रोसिजर आहे. तर याच्या रिलेटेडच्या आपण आता केस बघणार आहे. याबाबतच्या केस लॉज अशा आहेत की दामोदर एस प्रभू वर्सेस सय्यद बाबूलाल एच 2010 या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने समझोता करून केस बंद करण्यास त्या पार्टीला तक्रारदाराला प्रोत्साहित केलेलं आहे. आता ही दुसरी एक केस लॉ आपण बघूया की जिम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस मनोज गोयल 2022ची केस आहे. या केसमध्ये सुद्धा दंड करण्यापेक्षा जर त्या पुढच्या व्यक्तीला जर कॉम्पेन्सेशन मिळालं आहे तर त्याच्यात त्यांनी समाधान मानावं आणि ही केस क्लोज करावी अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. तसेच आता तिसरी जी केस आहे ती अशी आहे राज रेड्डी कल्लम वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा. या केसमध्ये तो कंप्लेनंट होता, तो काही केस मागं घ्यायला तयार नव्हता. जरी त्याला या केसमध्ये कॉम्पेन्सेशन मिळालेलं होतं तरी तो केस मागं घ्यायला तयार नव्हता. मग या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांची स्पेशल पॉवर सेक्शन आर्टिकल 142 ही वापरून ती केस क्लोज करण्यास भाग पाडलेला आहे. म्हणजे जरी तक्रारदार ती केस मागं घ्यायला तयार नव्हता तरी सुप्रीम कोर्टाने त्यांची पॉवर वापरून ती केस क्लोज करण्यात आली, कारण त्या तक्रारदाराला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळालेलं होतं. तर अशा प्रकारे आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट यामध्ये 130 हे सेक्शन 138 खाली चेक बाउन्सच्या ज्या केसेस आहेत त्या कंपाऊंडेबल आहेत आणि त्या कंपाऊंड करून जर सेटल केल्या तर कोर्टावरचा ताणही कमी होईल. हे आपण याच्यात बघितलं की अशा प्रकारे समझोता करता येऊ शकतो आणि मुळातच चेक बाउन्स होणार नाही याची काळजी पार्टीने घ्यावी. आणि तरी झालं तरी शिक्षा आणि इम्प्रिझनमेंट करणं हा काही याच्या खालचा हेतू नाही आहे. तर जास्तीत जास्त ती केस कशी
समझोता करून मिटवण्यात येईल याच्यावर जास्त भर द्यावा आणि या कोर्टाचा वरचा ताण कमी करायला पाहिजे. तर अशा प्रकारे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टखाली सेक्शन 138 खालच्या ज्या चेक बाउन्सच्या केसेस आहेत त्या आपण कशा समझोत्याने मिटवता येईल हे बघितलं. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.